तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे जाणून घेणार आहोत, की महाराष्ट्रामधली तुमची एस-एम-एल किती आली पाहिजे, जेणेकरून तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं बी-ए-एम-एस साठी शेवटपर्यंत थांबलात तुम्ही, तर तुमचा नंबर लागून जाईल. मी काय म्हणत आहे, शेवटपर्यंत थांबलात तर. ठीक आहे. तर इथं सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल. काही-काही मुद्दे असे सुद्धा असू शकतात, जे मी तुमच्या समोर मांडणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातूनच मांडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल, की महाराष्ट्रामध्ये आपली एस-एम-एल किती आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला बी-ए-एम-एस साठी शेवटपर्यंत थांबण्यात अर्थ आहे अथवा शेवटपर्यंत थांबण्यात कोणताच अर्थ तुम्हाला इथं नाही बी-ए-एम-एस साठी. ठीक आहे. सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी तुम्हाला इथं सांगत आहे. आता एवढी क्लॅरिटी तुम्हाला इथं आली असेल. तर त्याच्या अगोदर जर का तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल, परफेक्ट काउन्सिलिंग हवी असेल, तर ₹5,000 आपली परफेक्ट काउन्सिलिंग आहे. ज्याच्यामध्ये एम-बी-बी-एस, बी-ए, बी-डी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटत असतं, पर्सनलाइज करिअर रोड मॅप तुम्हाला भेटत असतं. स्मार्ट सीट अलॉटमेंट, जे पण तुमची रँक येत आहे त्याच्यानुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज तुम्हाला अलॉट करून देण्याची जिम्मेदारी आहे आपली असते. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतं आणि कोणतं कोर्स तुम्हाला भेटू शकतं, त्याबद्दल सविस्तर तुमची आम्ही पेमेंट झाल्यावरती समजून देत असतो. त्याच्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग जी आहे ती 24/7 असते. म्हणजे जे पण तुमचे डाऊट आलेत, तर त्याचं निवारण 1 तासाच्या आत तुमचं केलं जात असतं. याच्यानंतर डॉक्युमेंट जेवढे पण लागत आहे तुम्हाला, त्याबद्दल सविस्तर तुम्हाला सांगण्यात येतं, की डॉक्युमेंट कोणते आहे आणि कोणते नाही. त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जात असते. त्याच्यानंतर प्रायोरिटी स्टुडंट केअर, म्हणजे याचा अर्थ सरळ-सरळ असा आहे, की तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तुमचा नंबर जो असतो तो माझ्याकडे सेव्ह असतो. 1 to 1 मेंटर सपोर्ट, म्हणजे मी स्वतः तुम्हाला हँडल करत असतो. आपल्यामध्ये कोणताच एजंट नसतो. काम जरी दुसरे करत असाल तरी सुद्धा जे मेंटर असतो ते मी स्वतः तुम्हाला हँडल करत असतो. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि प्रायोरिटी, हे अत्यंत महत्वाचं आहे, की जे लिस्ट असते कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट, ती सगळ्यात परफेक्ट असते. आता खूप साऱ्या जागी असं दिसायला मिळालेलं आहे, म्हणजे 99% असंच आहे, की तुम्हाला एक कॉमन लिस्ट टाकण्यात येते आणि त्याच्यामधून सांगण्यात येतं, की करा तुम्ही याच्यामधून कॉलेज सिलेक्ट. तर तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती नाही, काही नाही, तर तुम्ही कसं सिलेक्ट करणार? ठीक आहे. तर हे तर कॅफेवाला सुद्धा करू शकतो एकदम सिंपल भाषेमध्ये. तर कॅफे करून जाऊन तुम्ही ते फॉर्म भरण्याचे पैसे देत आहे 5,000, ते तर ₹200 मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, कॅफेवाल्याकडून. तर कॉलेज लिस्ट जी असते ती आपण स्वतः तुमच्या मार्क आणि तुमच्या प्रायोरिटीनुसार बनवत असतो. तुमचं जे आहे, म्हणजे जे पण तुमचं हे आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे, तुमचं बजेट काय आहे आणि तुम्हाला कसं कॉलेज हवंय, त्यानुसार आपली लिस्ट पर्सनलाइज लिस्ट असते. ठीक आहे. ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स तुम्हाला याच्यामध्ये भेटत असतं. स्कॉलरशिप आणि फायनान्शियल गायडन्स याच्यामध्ये भेटत असतं आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ऑनलाईन करायची असेल तुम्हाला, तर डायरेक्टली तुम्ही 7887559633 या नंबरवरती संपर्क साधू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊन परस्पर भेट देऊन तुम्ही मला परस्पर भेट देऊ शकता. तुम्हाला इथं सगळं काही समजवण्यात येणार आहे. ठीक आहे. आता इथं सगळ्यात अगोदर 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे सीट किती होते ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते अगोदर बघून घेऊया आपण. तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 1688 सीट होते बी-ए-एम-एस साठी. याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड दोन्ही कॉलेज येऊन गेले. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड. ठीक आहे. जे 7 आणि 15 कॉलेजेस आहे आपल्याकडे 22, त्याच्यामधून 2 काढून घ्या जे मायनॉरिटीचे आहे. तर तसंच मिळून 1688 सीट आपल्याकडे होते. प्रायव्हेटमध्ये 8,740 सीट हे बी-एम-एस साठी आहे. असे टोटल मिळून किती सीट आहे, तर 10,428 सीट महाराष्ट्रामध्ये बी-एम-एस साठी आपले आहे. आता हे टोटल आहे सीट. आता याच्यामधून स्टेट कोटामधून किती सीट आहे, तर स्टेट कोटासाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 1,434 आणि प्रायव्हेट साठी 6,118 सीट आपल्याला स्टेट कोटामधून दिसायला मिळतात. आता एवढे सीट 2,740 सीट कुठे गेले, तर हे 30% सीट राखीव असतात प्रायव्हेट कॉलेजसाठी. 15% सीट जे असतात ते ऑल इंडिया कोटानुसार भरले जातात आणि 15% सीट जे आहे ते मॅनेजमेंटनुसार भरले जातात. हे तर तुम्हाला माहितच असेल. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर जे अवेलेबल सीट किती आहे महाराष्ट्रामध्ये टोटल मिळून, 7,552. किती? 7,552 सीट हे आपल्याला कशासाठी बघायला मिळतात, तर हे आपल्याला स्टेट कोटामधून बघायला मिळतात, जे स्टेट कोटामधून भरले जात असतात. मागच्या वर्षीचा डाटा आहे. आता टोटल नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट, म्हणजे मागच्या वर्षी 60,021 जणांनी काय केलं होतं, तर रजिस्ट्रेशन केलं होतं नीट
2025 साठी हे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये झालं होतं 60,021 विद्यार्थ्यांचा. ठीक आहे. आता याच्यानंतर कॅटेगरी वाईज अनालिसिस जर का आपण बघितला तर कोणत्या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती सीट आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किती सीट आहे. तर एससी कॅटेगरी बघितली आपण तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी यांच्यासाठी 175 सीट राखीव आहे आणि प्रायव्हेटमध्ये 340 असे टोटल मिळून 569 सीट एससी कॅटेगरीसाठी काय असतात राखीव असतात. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एसटी कॅटेगरीसाठी 95 सीट राखीव आहे, 212 सीट प्रायव्हेट कॉलेजसाठी राखीव असतात. टोटल मिळून 360 सीट आपल्याला बघायला यायला मिळतात एससी कॅटेगरीसाठी एसटी कॅटेगरीसाठी स्टेट कोटामधून. 41 सीट बीजे कॅटेगरीसाठी आहे, गव्हर्नमेंटमध्ये 91 सीट आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये टोटल मिळून 132 सीट आपल्याला बघण्यास मिळत असतात. कोणत्या कॅटेगरीसाठी? बीजे कॅटेगरीसाठी. एनटीबी साठी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 34 सीट आहे, प्रायव्हेट कॉलेजेसचे 76 आहे, टोटल मिळून 110 सीट आपल्याला बीजे कॅटेगरीसाठी बघायला मिळतात. एनटीसी साठी 46 सीट आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 106 सीट आहे, प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल मिळून 152 सीट आपल्याला बघण्यास मिळतात. एनटीडी साठी 28 सीट बघायला मिळतात आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, 61 सीट बघायला मिळतात आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि टोटल सीट हे 89 आपल्याला बघण्यास मिळतात एनटीडी कॅटेगरीसाठी. ओबीसीचा विचार केला तर 196 सीट गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, 577 सीट प्रायव्हेट कॉलेजसाठी, टोटल मिळून 773 सीट आपल्याला बघण्यास मिळतात. एससीबीसीचा विचार केला 135 सीट जे आहे ते कशासाठी राखीव आहे तर 135 सीट जे राखीव आहे ते गव्हर्नमेंटसाठी, 607 सीट प्रायव्हेटसाठी, टोटल मिळून 742 सीट. ईडब्ल्यूएस साठी 135 सीट हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, 0 सीट आहे प्रायव्हेटमध्ये आणि 135 सीट टोटल मिळून इथं राखीव आहे ईडब्ल्यूएस साठी. ओपन साठी 395 सीट आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, 2,958 सीट आहे प्रायव्हेट कॉलेजसाठी, 3,353 सीट आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये बघण्यास मिळतात. ठीक आहे. आता इथं विचार केला आपण तर नोट बघून घ्या. ओनली मेल अँड फिमेल डाटा, नो पीडब्ल्यूडी ऑर्फेन डिफेन्स इज मेजर्ड इन दॅट डाटा. ओके. नो अष्टांग आयुर्वेद कॉलेज अँड मायनॉरिटी कॉलेजेस वेअर देअर इन दिस लिस्ट. इथं अष्टांग आयुर्वेद कॉलेज नाही आणि मायनॉरिटी कॉलेज नाही, कारण अष्टांग आयुर्वेद कॉलेज जो होता तो फर्स्ट राऊंड मध्ये नव्हता आला. त्याच्यानंतर ओनली राऊंड 1 डाटा फॉर बीएएमएस, इट मे व्हॅरी अलॉट. ओके. म्हणजे हे राऊंड 1चा डाटा आहे मागच्या वर्षीचा. ठीक आहे. मागच्या वर्षी कॉलेजेस वाढलेले आहे तर थोडेफार याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. 2, 4, 4, 5, 5 सीटचं तुम्ही चेंजेस याच्यामध्ये करू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर तर प्रायव्हेट बीएमएस कॉलेजसाठी तुमची कॅटेगरी रँक एवढी हवी आहे आणि एक्सपेक्टेड एसएमएल किती हवा आहे. ठीक आहे. ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर एक एक करून आपण ते बघून घेऊया. चालेल. आता इथं ओपन कॅटेगरी दिसत असेल तुम्हाला तर इथं कॅटेगरी रँक नाही, कारण ओपन कॅटेगरी आहे, त्यांची कॅटेगरी रँकच येत नाही. डायरेक्ट एसएमएल जो असतो त्यांचा तेच कॅटेगरी रँक आपण गृहीत धरून चालू शकतो. तर एक्सपेक्टेड एसएमएल केवढा पाहिजे तुमचा? 33,648 आणि त्या एसएमएल वरती 4,70,987 ते 4,89,148 पर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर कुठं ना कुठं चान्सेस आहे तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून शेवटपर्यंत थांबण्याला अर्थ आहे. अथवा तुम्ही थांबू नका, तुमचा निर्णय बदलून घ्या किंवा रिपीट साठी जा किंवा जे पण तुम्ही निर्णय असेल तुमचं ते तुम्ही घेऊन टाका. जर का 4,70,987च्या वरती ऑल इंडिया रँक असेल, काउन्सिलिंग करा. असं नाही म्हणत मी काउन्सिलिंगच करू नका, पण होप ठेवू नका की आम्हाला बीएएमएस प्रायव्हेट शेवटपर्यंत अलॉट होईल. ठीक आहे. ओबीसीचा विचार केला आपण तर 9,844 तुमची काय आली पाहिजे? कॅटेगरी रँक आली पाहिजे. कॅटेगरी रँक. ओके. आणि 35,327 तुमची एक्सपेक्टेड एसएमएल आली पाहिजे. आता हे मी महाराष्ट्राचं सांगत आहे जे आतापर्यंत आलेलं नाही. जेव्हा रजिस्ट्रेशन होतील, जेव्हा सगळं काही प्रोसेस पार पडतील, जेव्हा एसएमएल लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला हे समजेल. ओके. तर कॅटेगरी रँक तुमची ओबीसी मधून 9,844च्या आत आली पाहिजे. एक्सपेक्टेड एसएमएल तुमचं 35,327 याच्या आत आला पाहिजे. जेव्हा कुठेतरी चान्सेस आहे शेवटपर्यंत तुम्ही थांबलात तर हे शेवटच्या राऊंडचं कट ऑफ सांगत आहे मी मागच्या वर्षीचा, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला काय भेटेल? कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहे. अथवा तुम्ही शेवटपर्यंत थांबू नका, खूप जास्त रिस्क असतो. याच्यापेक्षा जास्त तुमची एसएमएल आणि कॅटेगरी रँक येत असेल तर. एससी कॅटेगरीचा विचार केला तर 3,953 याच्या आत तुमची कॅटेगरी रँक आली पाहिजे. 35,216 याच्या आत तुमचं एक्सपेक्टेड एसएमएल आलं पाहिजे. आता तुम्ही सांगत असाल की ओबीसीचं एवढं का बरं आहे आणि एससीचं एवढं कमी का आहे? तर ते तुम्हाला समजेल की शेवटपर्यंत तुम्ही जेव्हा जासाल तेव्हा ओपन कॅटेगरी सारखं सगळ्यांचं काय होऊन जातं? कट ऑफ होऊन जातं लास्टच्या शेवटच्या राऊंडमध्ये. तुम्ही स्वतः बघून घ्या. मी खोटं बोलत नाहीये. हा डाटा मी स्वतः काढलेला आहे. नाहीतर तुम्ही स्वतः बघून घ्या शेवटच्या वर्षीचं शेवटच्या रँकचं क्लोजिंग रँक काय होतं. हेच होतं. ठीक आहे. चालेल.
एसटी कॅटेगरी 1606 तुमचं काय आलं पाहिजे, कॅटेगरी रँक आला पाहिजे आणि 43,156च्या आत ऑल इंडिया रँक येत असेल, सॉरी एक्सपेक्टेड एसएमएल येत असेल तर थांबण्यात अर्थ आहे, नाहीतर थांबू नका. 6,60,60,000च्या आत तुमची ऑल इंडिया रँक आली पाहिजे किंवा 6,80,000च्या आत ऑल इंडिया रँक तुमची आली पाहिजे. बीजे कॅटेगरीचं 1,132 कॅटेगरी रँकच्या आत तुमची कॅटेगरी रँक आली पाहिजे. 35,432 याच्या आत तुमचं काय आलं पाहिजे, तर एक्सपेक्टेड एसएमएल आला पाहिजे. 4,70,000 ते 5,21,000 पर्यंत तुमचं जर काय ऑल इंडिया रँक येत असेल तर याच्यामध्येच कुठं ना कुठं तुमची एक्सपेक्टेड एसएमएल पडू शकते. ठीक आहे. एनटीबीचा विचार केला तर कॅटेगरी रँक तुमची 752च्या आत आली पाहिजे. एक्सपेक्टेड एसएमएल 35,978 याच्या आत आला पाहिजे आणि 4,70,000 ते 5,32,000 याच्या आत तुमचं काय आलं पाहिजे, ऑल इंडिया रँक आला पाहिजे. तेव्हा कुठेतरी थांबण्यात अर्थ आहे, नाहीतर 5,32,000च्या वरती तुम्ही जर का जात असाल तर बीएएमएस साठी तुम्हाला खूप कठीण होईल की तुम्हाला बीएएमएस शेवटपर्यंत लागेल. ऑप्शन बी रेडी ठेवा. ओके. एनटीसी 1,862 याच्या आत कॅटेगरी रँक पाहिजे तुमची. 35,064 याच्या आत तुमची एक्सपेक्टेड एसएमएल असायला पाहिजे आणि 4,70,000 ते 5,14,000च्या दरम्यान तुमची जर का ऑल इंडिया रँक बनत असेल तर तुम्हाला थांबण्यात अर्थ आहे अथवा अर्थ नाही थांबण्यात. एनटीडी 1253 याच्या आत ऑल इंडिया रँक कॅटेगरी रँक आली पाहिजे. एक्सपेक्टेड एसएमएल तुमचं कुठं ना कुठं 35,560 याच्या आत आला पाहिजे आणि 5,23,000च्या आत ऑल इंडिया रँक तुमची बसत असेल तर तुमचे चान्सेस आहेत अथवा तुम्ही थांबू नका. एनटीडी कॅटेगरीवाले विद्यार्थी. एससीबीसी 4,200च्या आत तुमची कॅटेगरी रँक आली पाहिजे. 35,702च्या आत तुमचं एक्सपेक्टेड एसएमएल आला पाहिजे. 4,70,000 ते 5,22,000 याच्या आत तुमचं एक्सपेक्टेड एआयआर तर आलेला आहे, याच्या आत एआयआर असेल तर कुठं ना कुठं थांबण्यात अर्थ आहे, नाहीतर एससीबीसी मधून असाल 5,22,000च्या वरती तुमची जर का ऑल इंडिया रँक बसत असेल थांबू नका, बीएएमएस भेटणार नाही. ईडब्ल्यूएस ओपन जे ओपन सारखं बघितलं आपण तेच ईडब्ल्यूएस सारखी राहत असतं. 33,648 याच्या आत ऑल इंडिया रँक, सॉरी एक्सपेक्टेड एसएमएल आणि 4,70,000 ते 987 ऑल इंडिया रँक तुमची बसली पाहिजे किंवा 4,89,000 आपण गृहीत धरून चालू. समजलं तुम्हाला? तर आता तुम्हाला क्लिअरिटी आली असेल की मी काय म्हणत आहे. आता कॅटेगरी रँक काय असते तर मी ऑलरेडी कम्युनिटी ग्रुपवरती टाकलेला आहे. एसएमएल तुम्ही बघून घ्या. मागच्या वर्षीची एसएमएल कशी असते अगोदर मी ते टाकलं, नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर एसएमएल बघून घ्या. कम्युनिटी व्हॉट्सअप वरती जॉईन व्हा, तिथून एसएमएल बघा. एसएमएल बघितले तुम्ही तर तुम्हाला समजेल की कॅटेगरी रँक काय आहे, एसएमएल काय आहे ते समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. कॅटेगरी रँक आणि एसएमएल मी कशाबद्दल बोलत आहोत आतापर्यंत ते. ठीक आहे. एसएमएल म्हणजे सिरियल नंबर असतो आणि कॅटेगरी रँक म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, समजा मी आहे तर मी विजे कॅटेगरी मधला आहे, तर विजे कॅटेगरी मधली माझी रँक एवढी आहे महाराष्ट्रामध्ये 528 आहे. तर मला बीएमएस कॉलेज लागेल का, तसं तुम्ही बघू शकता. कॅटेगरी रँक तुमची तेवढी आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. सो आय होप तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर व्हिडिओला जास्त करून शेअर करा गरजू विद्यार्थ्यांसोबत आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार परफेक्ट कॉलेज